मौद्याला येतं छकडे मिळतात हे कोण सांगितलं तुम्हाला? आम्हाला माहीत झाला. माहीत झाला मौद्या म्हणूनच माहीत झालं. मौद्या म्हणून माहीत झालं. मौद्यामधून माहीत झाला तुम्हाला. हा छकडा केवढ्यात घेतला तुम्ही? 11,000. 11,000. तुम्हाला महाग झाला का स्वस्त झाला असं वाटतं? नाही, बरोबर झालं. बरोबर झाला ना. ह्या मिस्त्र्यानं छकडे बनवले आजपर्यंत, तर त्यांना विचारू किती छकडे बनवले. या मिस्त्री साहेब, आजपर्यंत तुम्ही किती छकडे बनवले? आजपर्यंत 99 छकडे कंप्लीट झाले आणि हा 100वा छकडा आहे. हा 100वा छकडा आहे. 100व्या छकड्या, हा 100व्या छकडा या छकडा मालकाला देताना तुम्हाला खूप आनंद होत आहे. हो. हा, आणि म्हणून तुम्ही हा केक वगैरे आणला येतो नाही का? हो. तर या छकड्याचे वैशिष्ट्य काय? तुम्ही छकडा मालक, या छकड्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय? याच्यात विशिष्ट असं हलका आहे का काय? हलका वाटत आहे म्हणून. हा, हलका वाटत आहे म्हणजे बैलाला चांगला होईल. चांगला होईल. तुमच्याकडे बैल जोडी आहे? हो आहे. फार चांगला आहे. तुम्ही हा छकडा नेत आहात. आमच्या गावच्या आणि आमच्या मिस्त्र्याची म्हणजे प्रसिद्धी होत आहे. याकरता आज या ठिकाणी मौद्यावरून छकडा घेणारे कास्तकार बंधू आलेले आहेत आणि त्यांनी हा छकडा घेतला आहे. या दुकानातून या मिस्त्र्याचा 100वा छकडा हा आहे आणि पुन्हा काही ऑर्डर छकड्याची आहेत. तरी या छकडा बनवणारे मिस्त्री साहेब यांना हार्दिक शुभेच्छा. आपला धंदा असाच जोरात राहो. हा, पुन्हा मिस्त्री साहेब एक सांगा, हे छकडे कोण नेले तुमच्याकडून? सर्वात मोठी गोष्ट आहे की डोंगरियावाल्यांनी हा छकडा माझ्याकडून त्यांनी पिंपळगाव जसा 101 वर्षाचा पट तिथे भरवण्यात आला, त्यांनी त्या पटामध्ये माझ्याकडून डोंगरिया म्हणून या नावानं प्रसिद्ध जो बैल आहे त्या गावातल्या दुसऱ्यांनी कुणीतरी नेला आहे हा छकडा पावले म्हणून त्यांनी नेला आणि तो पिंपळगाव पटामध्ये नेला आहे. म्हणून सगळ्यांनी त्या जो छकडा नेला त्यांनी त्या छकड्याची खूप म्हणजे प्रचार झाला आहे आणि खूप असे ऑर्डर म्हणजे येत आहेत. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. म्हणजे महाराष्ट्र आणि MP मध्ये जो किंग आहे बैल, त्या डोंगरिया बैलापासून बिहरिया गाव, या गावामध्ये तुमचा छकडा गेला आहे. म्हणजे खूप अभिमानाची आमच्या गावासाठी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे का एकदम MP मध्ये तुमचे छकडे गेले. धन्यवाद.